हॅलो फ्रेंड्स, एज्युके ऑनलाईन एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण एन्व्हायरमेंटल इंजिनिअरिंग या सब्जेक्टशी रिलेटेड क्विक रिव्हिजनचा 6 पार्ट डिस्कस करणार आहोत. आजचा व्हिडिओ स्टार्ट करण्यापूर्वी या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओ अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. सो लेट्स स्टार्ट टुडेज व्हिडिओ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण रॉ वॉटर ट्रीटमेंटशी रिलेटेड नेक्स्ट प्रोसेस डिस्कस करणार आहोत, दॅट इज फिल्ट्रेशन. प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलं होतं फ्लॉक्युलेशन आणि कोॲग्युलेशन या प्रोसेसमध्ये. तर फ्लॉक्युलेशन या प्रोसेसमध्ये क्रिएट झालेले फ्लॉक्स आणि कोॲग्युलेशन प्रोसेसमध्ये असे काही पार्टिकल्स असतात ज्यांचं सेडिमेंटेशन झालेलं नाही, तर असे फायनल अनसेडिमेंटेड पार्टिकल्स आणि फ्लॉक्युलेशन या प्रोसेसमध्ये क्रिएट झालेले फ्लॉक्स हे रिमूव्ह केले जातात फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये. त्यासोबतच ऑर्गॅनिक मॅटर्स, मायक्रोब्स म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स, डिझॉल्व मिनरल्स लाईक आयर्न, मॅग्नेशिया हे सुद्धा फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये रिमूव्ह केले जातात. तर फिल्ट्रेशन या प्रोसेससाठी फिल्टर्सचा यूज केला जातो. देअर आर मेनली 2 टाइप्स ऑफ फिल्टर. फर्स्ट वन इज ग्रॅव्हिटी फिल्टर अँड सेकंड वन इज प्रेशर फिल्टर. तर ग्रॅव्हिटी फिल्टर जे आहेत, ग्रॅव्हिटी फिल्टरमध्ये फिल्ट्रेशनची जी प्रोसेस आहे ती बाय युझिंग ग्रॅव्हिटी ॲक्शनने कॅरीड आउट होते. आणि प्रेशर फिल्टरमध्ये फिल्ट्रेशन या प्रोसेससाठी एक्सटर्नल प्रेशर अप्लाय केला जातो. ग्रॅव्हिटी फिल्टरचे 2 सबटाइप्स आहेत. फर्स्ट वन इज स्लो सँड फिल्टर अँड सेकंड वन इज रॅपिड सँड फिल्टर. या ठिकाणी स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर आणि प्रेशर फिल्टर यांच्याशी रिलेटेड जो इम्पॉर्टंट डेटा आहे, जसं की त्यांचं डायमेन्शन असेल, त्यांची इफिशियन्सी असेल, हे सर्व आपण पुढे डिस्कस करणार आहोतच. त्या अगोदर आपण डिस्कस करणार आहोत थिअरी ऑफ फिल्ट्रेशन. म्हणजेच यामध्ये आपण बघणार आहोत की फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये अजून कोणत्या प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहेत. तर थिअरी ऑफ फिल्ट्रेशनमध्ये अजून 4 प्रोसेसेस इन्व्हॉल्व आहेत. फर्स्ट वन इज मेकॅनिकल स्ट्रेनिंग, सेकंड वन इज सेडिमेंटेशन, थर्ड वन इज बायोलॉजिकल चेंजेस अँड फोर्थ वन इज इलेक्ट्रोलिटिक चेंजेस. तर ह्या 4 प्रोसेसेस फिल्ट्रेशनमध्ये होत असतात. आता मेकॅनिकल स्ट्रेनिंग म्हणजे काय आहे पहा. मेकॅनिकल स्ट्रेनिंग म्हणजे सपोज आपण एखाद्या बकेटमध्ये 4-5 दिवसासाठी किंवा आठवडाभरासाठी या ठिकाणी वॉटर ठेवलेलं आहे. तर हे या ठिकाणी काही दिवस गेल्यानंतर हे वॉटर आपण ओतून दिलं. तर हे वॉटर ओतून दिल्यानंतर या बकेटमध्ये जिथपर्यंत वॉटर लेवल आहे तिथपर्यंत या बकेटमध्ये एक लेयर फॉर्म होतो. तर हा लेयर कशाचा असू शकतो, त्या ठिकाणी जे काही वॉटरमध्ये मिनरल्स असतील, जे काही ऑर्गॅनिझम्स आहेत हे किंवा जे काही ऑर्गॅनिक मॅटर्स आहेत हे सर्व या बकेटमध्ये सेटल होतात. ओके, तर ही जी काही सेटल होण्याची जी प्रोसेस आहे तर तीच असते मेकॅनिकल स्ट्रेनिंग. सो सेम प्रोसेस फिल्टरमध्ये होत असते, तर ती प्रोसेस आहे मेकॅनिकल स्ट्रेनिंगची प्रोसेस. पुढची प्रोसेस आहे सेडिमेंटेशन. आता सेडिमेंटेशन ही जी प्रोसेस आहे ही प्रोसेस जेव्हा कधी पाण्याला टाईम भेटतो त्या प्रत्येक वेळी वॉटर जे काही फाईन सस्पेंडेड पार्टिकल्स आहेत त्यांचं सेडिमेंटेशन होत असतं पाण्यामध्ये, दॅट इज सेडिमेंटेशन. नेक्स्ट प्रोसेस फिल्ट्रेशनमध्ये होते ती म्हणजे बायोलॉजिकल चेंजेस. आता ह्या ज्या प्रोसेसेस आहेत ह्या काही स्टेप्स नाही आहेत. ही कोणतीही प्रोसेस केव्हाही होऊ शकते वॉटरमध्ये. तर तिसरी प्रोसेस आहे बायोलॉजिकल चेंजेस. बायोलॉजिकल चेंजेसमध्ये काय होतं, बायोलॉजिकल चेंजेसमध्ये सपोज या ठिकाणी एक फिल्टर आहे, दिस इज फिल्टर मीडियम. आता या फिल्टर मीडियममध्ये सपोज इथून आपण या फिल्टर मीडियममध्ये वॉटर या ठिकाणी ॲड केलेलं आहे, दिस इज वॉटर. आता या फिल्टर मीडियममध्ये हे वॉटर आल्यानंतर या वॉटरमध्ये काय असेल, न्यूट्रिएंट्स प्रेझेंट असतील, ऑर्गॅनिक मॅटर प्रेझेंट असतील, मिनरल्स प्रेझेंट असतील. ओके, असं वेगवेगळे पार्टिकल्स यामध्ये या वॉटरमध्ये प्रेझेंट असणार आहेत. तर या वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे जे काही न्यूट्रिएंट्स आहेत ते काय करतात, वॉटरमध्ये अल्गी वाढवतात. काय वाढवतात, अल्गी वाढवतात. आता या ठिकाणी ही जी अल्गी जी आहे ही कशी आहे, ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. हे वॉटर कसं आहे, ओपन टू ॲटमॉस्फिअर आहे. तर हे वॉटर ओपन टू ॲटमॉस्फिअर असल्यामुळे पाण्यामध्ये तयार झालेली ही जी काही अल्गी आहे ही ॲटमॉस्फिअरमधील ऑक्सिजनचा यूज करते. ओके, आणि ऑक्सिजनचा यूज करून, सनलाईटचा यूज करून फोटोसिंथेसिस ही प्रोसेस अल्गी करते. आता या ठिकाणी ही प्रोसेस झाल्यानंतर पहा, ही प्रोसेस झाल्यानंतर ऑक्सिजनचा यूज करते अल्गी
सनलाईट आणि ऑक्सिजनचा यूज करून फोटोसिंथेसिस ही प्रोसेस कॅरीड आउट केली जाते. ओके. देन अल्गी काय करते, ऑक्सिजनचा यूज करून या ठिकाणी मायक्रो ऑर्गॅनिझम्स वाढवते. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझमचं प्रमाण वाढवलं जातं. आता हे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे जे काही ऑर्गॅनिक मॅटर आहेत यांचं डिकम्पोजिशन करतात. ओके, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन करतात आणि यामुळे एक बायोमास तयार होते. हे जे काही बायोमास आहे, बायोमास तयार झाल्यानंतर या ठिकाणी एंडोजेनियस रिस्पिरेशन होत असतं. एंडोजेनियस रिस्पिरेशनची प्रोसेस होते. तर बायोमास एंडोजेनियस रिस्पिरेशन करतात आणि त्यानंतर ते डेड सेल मास क्रिएट होतं. डेड सेल मास या ठिकाणी या लेअरवर क्रिएट होतं. सपोज या ठिकाणी पाणी आलेलं आहे, अल्गीने काय केलेलं आहे, अल्गीने ॲटमॉस्फिअरमधील ऑक्सिजनचा आणि सनलाईटचा यूज करून फोटोसिंथेसिस प्रक्रिया या ठिकाणी कॅरीड आउट केलेली आहे. त्यामुळे मायक्रो ऑर्गॅनिझम क्रिएट झालेले आहेत. हे मायक्रो ऑर्गॅनिझमने काय केलेलं आहे, ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन केलेलं आहे. म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझमचं खाद्य काय असेल, ऑर्गॅनिक मॅटर असेल. ऑर्गॅनिक मॅटरचं डिकम्पोजिशन झाल्यामुळे या ठिकाणी बायोमास तयार झालेला आहे आणि या बायोमासनी काय केलेलं आहे, डेड सेल मास क्रिएट केलेला आहे. तर डेड सेल मासचा या ठिकाणी एक लेअर तयार होतो. तर हा जो इथला लेअर जो आहे डेड सेल मासचा तो वाढतच जातो. ओके, या ठिकाणी हा डेड सेल मासचा लेअर या ठिकाणी वाढत जाणार आणि पर्यायाने काय होणार, वरून जे पाणी होतंय ते हे जे काही फिल्टर मीडियम आहे, दिस इज फिल्टर मीडियम. ओके, सो रॅपिड सँड फिल्टर किंवा स्लो सँड फिल्टर असेल तर फिल्टर मीडियम या ठिकाणी काय असेल, सँड असेल. तर जे काही फिल्टर मीडियम आहे या फिल्टर मीडियममधून यावरती डेड सेल मास क्रिएट झाल्यामुळे वॉटर खाली जाणं शक्य होणार नाही. तर त्यामुळे हे लेअर काय करावं लागेल, या लेअरचं क्लिनिंग करावं लागेल, म्हणजेच फिल्टरचं क्लिनिंग करावं लागेल. सो हा जो लेअर आहे या लेअरला म्हटलं जातं स्क्युमिडिक लेअर. ओके, SCHEMTZTECKE स्क्युमिडिक लेअर. या लेअरला म्हटलं जातं बायोसेल डेड सेल मासचा जो लेअर आहे त्याला स्क्युमिडिक लेअर म्हटलं जातं किंवा डर्टी लेअर किंवा स्कम लेअर म्हटलं जातं. तर हा लेअर क्रिएट झाल्यानंतर हे वॉटर जे आहे, वॉटर फिल्टर मीडियममधून पास होणं शक्य होणार नाही. सर हा लेअर काय करावं लागेल, आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. तर हा रिमूव्ह कसा केला जातो, एकतर या ठिकाणी बॅकवर्ड वॉशिंग करावं लागेल किंवा या ठिकाणी हा लेअर आपल्याला रिमूव्ह करावा लागेल. तर अशा पद्धतीने बायोलॉजिकल चेंजेस होत असतात आणि हा जो लेअर तयार होतो बायोलॉजिकल चेंजेसमध्ये त्याला स्क्युमिडिक लेअर म्हटलं जातं. दिस इज बायोलॉजिकल चेंजेस. ओके, नाऊ नेक्स्ट या ठिकाणी बायोलॉजिकल चेंजेस झाल्यानंतर आता जसं की मी तुम्हाला सांगितलं, द लेअर इन विच दिस अबो प्रोसेस टेक्स प्लेस इज टर्म ॲज स्क्युमिडिक लेअर ऑर डर्टी लेअर ऑर स्कम लेअर. आता या ठिकाणी काय होतं, एंडोजेनियस रेस्पिरेशन इन द बॉटम लेअर ऑफ फिल्टर मीडियम. आणि जे काही बायोमास असतं ते कसं असतं, डेड सेल मास तयार होतं. बायोमास काय करतं, डेड सेल मास क्रिएट करतं अँड इट इज ड्यू टू एंडोजेनियस रिस्पिरेशन. ओके, आणि हे होतं फिल्टर मीडियमच्या बॉटम लेअरमध्ये. नेक्स्ट प्रोसेस इज इलेक्ट्रोलिटिक चेंजेस. आता इलेक्ट्रोलिटिक चेंजेसमध्ये काय होतं पहा, सपोज हे फिल्टर आहे, या ठिकाणी हे फिल्टर मीडियम आहे. या फिल्टर मीडियमवर हे जे काही फिल्टर मीडियम आहे याच्यावर असतो पॉझिटिव्ह चार्ज आणि जे काही वरती वॉटर आहे, वॉटरमध्ये प्रेझेंट असणारे जे काही पार्टिकल्स आहेत या पार्टिकल्सवर असतो निगेटिव्ह चार्ज. तर या ठिकाणी पॉझिटिव्ह चार्ज आणि निगेटिव्ह चार्ज हे जे आहेत हे एकमेकांना न्यूट्रलाइज करतात. काय करतात, न्यूट्रलाइज करतात. आणि हे न्यूट्रलायझेशन झाल्यामुळे जे काही पार्टिकल्स या ठिकाणी असतील या पार्टिकलचं काय होतं, हे पार्टिकल्स सेटल होतात
आणि ही पार्टिकल अशा पद्धतीने न्यूट्रलाइज प्रोसेसने सेटल होण्याची जी प्रोसेस आहे त्यालाच म्हटलं जातं इलेक्ट्रोलिटिक चेंजेस. तर ह्या प्रोसेस होतात फिल्ट्रेशन या प्रोसेसमध्ये. आता आपण बघणार आहोत स्लो सँड फिल्टर, रॅपिड सँड फिल्टर आणि प्रेशर फिल्टर यांच्याशी रिलेटेड महत्त्वाचा डेटा, जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने यामधील बरेचसे पॉईंट महत्त्वाचे आहेत. तर त्यामध्ये फर्स्ट वन इज द डेप्थ ऑफ टँक. स्लो सँड फिल्टर विषयी बघतोय आपण सर्वात अगोदर. डेप्थ ऑफ स्लो सँड फिल्टर, डेप्थ ऑफ टँक काय आहे 2.5 to 3.5 मीटर. प्लान एरिया रिक्वायर्ड इज 100 to 2000 मीटर स्क्वेअर. या ठिकाणी हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे पहा. इफेक्टिव्ह साईज ऑफ फिल्टर मीडियम, effective size of filter medium is equal to 0.2 to 0.3 mm. This is very important for the exam point of view. Next one is the coefficient of uniformity, that is CU. coefficient of uniformity हा सुद्धा important आहे exam point of view ने, जो असतो 5. नेक्स्ट हे सर्व आपण स्लो सँड फिल्टर विषयी बघतोय. डेप्थ ऑफ सँड लेअर, डेप्थ ऑफ सँड लेअर किती असते 90 to 110 सेंटीमीटर. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट. नेक्स्ट वन इज द डेप्थ ऑफ ग्रॅव्हल लेअर. दिस इज 30 to 75 सेंटीमीटर. फ्रिक्वेन्सी ऑफ क्लिनिंग काय असते पहा 1 to 3 मंथ, म्हणजे 1 ते 3 महिन्यामध्ये स्लो सँड फिल्टरला क्लीन करावं लागतं. नेक्स्ट वन इज स्क्रॅपिंग. स्क्रॅपिंग इज डन फॉर क्लिनिंग. सो क्लिनिंगसाठी काय केलं जातं स्क्रॅपिंग केलं जातं स्लो सँड फिल्टरमध्ये. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. नेक्स्ट वन इज द फिल्ट्रेशन रेट. फिल्ट्रेशन रेट, दिस इज इम्पॉर्टंट. Filtration rate is 100 to 200 liter per meter square per hour. Efficiency of bacteria removal. स्लो सँड फिल्टरची जी इफिशियन्सी आहे बॅक्टेरिया रिमूव्ह करायची ती आहे 97 to 98%. दिस इज इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम पॉईंट व्ह्यू. नेक्स्ट वन इज द फिल्टर कॅनॉट बी यूज फॉर द टर्बिडिटी वॉटर, फॉर द वॉटर हॅव्हिंग टर्बिडिटी ग्रेटर दॅन 50 NTU. ओके, तर हा जो काही स्लो सँड फिल्टर आहे तो केव्हा यूज केला जाऊ शकत नाही, ज्यावेळी वॉटरची टर्बिडिटी 50 NTU पेक्षा जास्त असते त्यावेळी आपण स्लो सँड फिल्टर यूज करू शकत नाही. दिस इज ऑल्सो इम्पॉर्टंट पॉईंट. NTU मीन्स नेफ्लोमीटर टर्बिडिटी युनिट. स्लो सँड फिल्टरचा जो काही यूज आहे तो कुठे केला जातो विलेजेसमध्ये आणि स्मॉल टाउन्समध्ये केला जातो. दिस क्लिनिंग ऑफ फिल्टर शुड बी डन वेन द हेड लॉस बिकम्स 0.7 to 0.8 टाइम्स ऑफ द डेप्थ ऑफ फिल्टर मीडियम. नेक्स्ट स्लो सँड फिल्टरचा जो डिझाईन पिरियड आहे तो काय आहे 10 years आहे. नेक्स्ट वन इज द नंबर ऑफ फिल्टर्स युनिट्स रिक्वायर्ड डिपेंड अपॉन द एरिया. हा टेबल महत्त्वाचा आहे पहा. नंबर ऑफ फिल्टर युनिट्स रिक्वायर्ड, इट इज डिपेंड अपॉन द एरिया. तर एरिया आणि त्या ठिकाणी आपण किती स्लो सँड फिल्टरचे युनिट यूज करू शकतो याविषयी आहे. जर एरिया लेस दॅन 20 मीटर स्क्वेअर असेल तर त्या ठिकाणी 2 युनिट यूज केले जातात. ज्यावेळी एरिया 20 to 250 मीटर स्क्वेअर असेल त्यावेळी 3 युनिट. 250 to 600 मीटर स्क्वेअर एरियासाठी 4 युनिट्स. 600 to 1200 मीटर स्क्वेअर एरियासाठी 5 युनिट्स आणि ग्रेटर दॅन 1200 मीटर स्क्वेअर एरियासाठी 6 युनिट. सो दिस इज इम्पॉर्टंट टेबल. यावर क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. नाऊ हे झालं स्लो सँड फिल्टर विषयी. आता रॅपिड सँड फिल्टरशी रिलेटेड इम्पॉर्टंट डेटा. सो रॅपिड सँड फिल्टरमध्ये पार्टिकल्स मोर दॅन 1 मायक्रॉन आर इफिशियंटली रिमूव्ह. ओके, तर या ठिकाणी 1 मायक्रॉनपेक्षा मोठे पार्टिकल्स असतील तर हे इफिशियंटली रिमूव्ह केले जातात रॅपिड सँड फिल्टरमध्ये. रॅपिड सँड फिल्टरमध्ये सस्पेंडेड सॉलिड्स आणि ऑर्गॅनिक मॅटर्स सुद्धा रिमूव्ह केले जातात. हा पुढचा इम्पॉर्टंट पॉईंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने. फ्रिक्वेन्सी फॉर क्लिनिंग इज 24 to 48 hours. Then next one is the effective size of filter medium is, this is also important point, effective size of filter medium is 0.45 to 0.70 mm. Coefficient of uniformity, this is important for the exam point of view. Coefficient of uniformity for rapid सँड filter is 1.3 to 1.7. Next one is the depth of sand layer in rapid सँड filter is 60 to 75 centimeter. Next one is the depth of the water over the sand layer is 1 to 2 meter. सँड लेअरवर वॉटरची डेप्थ किती असली पाहिजे 1 to 2 मीटर असली पाहिजे. नेक्स्ट पॉईंट इज डेप्थ ऑफ ग्रॅव्हल इज इक्वल टू 45 सेंटीमीटर. रॅपिड सँड
फिल्टरमध्ये ग्रॅव्हलची डेप्थ असते 45 सेंटीमीटर. तर फिल्टर क्लीन करण्यासाठी कोणती प्रोसेस केली जाते? बॅक वॉशिंगची प्रोसेस केली जाते. कोणत्या फिल्टरमध्ये? या ठिकाणी रॅपिड सँड फिल्टरमध्ये. आणि स्लो सँड फिल्टरमध्ये आपण काय करत होतो? स्क्रॅपिंगने फिल्टर क्लीन केलं जात होतं. इन द केस ऑफ स्लो सँड फिल्टर. रॅपिड सँड फिल्टरमध्ये क्लिनिंग केली जाते बॅक वॉशिंगने. नेक्स्ट वन इज द रेट ऑफ बॅक वॉश वेलोसिटी इज इक्वल टू 15 to 90 सेंटीमीटर पर मिनिट. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू. रेट ऑफ बॅक वॉश वेलोसिटी इज 15 to 90 सेंटीमीटर पर मिनिट. नेक्स्ट वन इज द एंटायर प्रोसेस टेक्स प्लेस इन 15 मिनिट्स. तर ही रॅपिड सँड फिल्टरमध्ये ही प्रोसेस जी आहे ती 15 मिनिटांमध्ये होते. नंबर ऑफ युनिट्स रिक्वायर्ड कशा पद्धतीने काढले जातात पहा. फॉर्म्युला इज n इज इक्वल टू 1.22 स्क्वेअर रूट ऑफ q. सो n इज द नंबर ऑफ युनिट्स रिक्वायर्ड, q इज द टोटल डिस्चार्ज इन mld. नेक्स्ट वन इज द एरिया ऑफ युनिट. इट इज इक्वल टू 10 to 100 मीटर स्क्वेअर पर युनिट. मॅक्झिमम हेड लॉस काय आहे रॅपिड सँड फिल्टरमध्ये? तो आहे 2.5 to 3 मीटर. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. रेट ऑफ फिल्ट्रेशन. This is important for the exam point of view. Rate of filtration is equal to 3000 to 6000 liter per meter square per hour. Next one is the perforated pipe is used. Washing is called as high velocity wash. And it is use of compressed air. Strainer is used, then slow velocity wash. तर या ठिकाणी वॉशिंगमध्ये परफोरेटेड पाईप जर यूज केला जातो तर हाय वेलोसिटी वॉश असते आणि स्ट्रेनर यूज केले असतील तर स्लो वेलोसिटी वॉश त्याला म्हटलं जातं. तर यामध्ये परफोरेटेड पाईप ज्यावेळी यूज केला जातो हाय वेलोसिटी वॉशमध्ये कॉम्प्रेस एअरचा यूज केला जातो आणि स्लो वेलोसिटी वॉशमध्ये कॉम्प्रेस्ड एअर आणि वॉटर अशा दोन्हींचा यूज केला जातो. नाउ नेक्स्ट वन इज द इफ डेप्थ ऑफ सैंड लेयर इज d, then top of the water level should be d by 2 from the top of the sand layer. Therefore, sand is likely to be expanded by maximum of 50% during backwashing in the case of rapid sand filter. Okay. Next one is the relation between the expanded bed depth and the depth of bed before backwashing. So d into 1 minus n is equal to d dash into 1 minus n dash, where this n dash it is equal to vb upon vs bracket raised to 0.22. Okay, n dash is equal to vb upon vs bracket raised to 0.22. तर या ठिकाणी d आणि n काय आहे? d आणि n are the depth and porosity of filter bed before backwashing आणि d dash आणि n dash काय आहे? depth and porosity of filter bed after backwashing. vb is the backwash velocity and vs is the settling velocity. So remember this important formula in the case of rapid sand filter. So now operational troubles with rapid sand filters. तर रॅपिड सँड फिल्टरमध्ये कोणकोणते ट्रबल्स येतात? पहिला ट्रबल आहे इयर बाइंडिंगचा. सो इट इज ऑकर्स वेन हेड लॉस बिकम्स 2.5 to 3.5 मीटर. तर हेड लॉस ज्यावेळी 2.5 मीटर टू 3.5 मीटर एवढा असेल त्यावेळी इयर बाइंडिंगचा ट्रबल येतो आणि याच्यावर उपाय काय आहे? तर त्यासाठी आपल्याला फ्रिक्वेंट क्लिनिंग करावी लागते इयर बाइंडिंग होऊ नये यासाठी. नेक्स्ट वन इज द मड बॉल फॉर्मेशन अँड मड बॉल फॉर्मेशनमध्ये या उपाय काय आहे पहा? यूज ऑफ ऑक्सिडायझिंग एजंट दॅट इज KOH. ओके. नेक्स्ट वन इज द क्रॅकिंग ऑफ द फिल्टर. आता क्रॅकिंग ऑफ फिल्टरचं क्रॅकिंग का होतं? ड्यू टू अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग. म्हणजे त्या ठिकाणी जे काही वॉटरचं लोडिंग आणि अनलोडिंग होतं त्यामुळे त्या रॅपिड सँड फिल्टरमध्ये काय होऊ शकतं? क्रॅक्स क्रिएट होतात. तर याच्यावर कोणतीही रेमेडी नाही आहे, ते होणारच आहे. सो क्रॅकिंग ऑफ फिल्टर इज ड्यू टू अल्टरनेट वेटिंग अँड ड्राईंग दॅट इज लोडिंग अँड अनलोडिंग ऑफ वॉटर. आता रॅपिड सँड फिल्टरची जी बॅक्टेरियल रिमूव्हल इफिशियन्सी आहे ती आहे 80 to 95%. किती आहे? 80 to 95%. आणि स्लो सँड फिल्टरमध्ये आपण काय पाहिलेली आहे? इफिशियन्सी 97 to 98%. परंतु स्लो सँड फिल्टर फक्त स्मॉल टाउनमध्ये किंवा व्हिलेजेसमध्ये यूज केले जातात.
आणि या ठिकाणी रॅपिड सँड फिल्टरची बॅक्टेरियल रिमूव्हल इफिशियन्सी किती आहे 80 to 90%. आता हे झालं रॅपिड सँड फिल्टर विषयी. आपण आता बघूया प्रेशर फिल्टरशी रिलेटेड इम्पॉर्टंट डायमेन्शन्स. प्रेशर फिल्टरचे जी डायमीटर आहे ती किती आहे 1.5 to 3 मीटर. डेप्थ असते 3.5 to 8 मीटर. रेट ऑफ फिल्ट्रेशन काय आहे 6000 to 18000 लिटर पर मीटर स्क्वेअर पर आवर. सो दिस प्रेशर फिल्टर्स आर यूज फॉर इंडस्ट्रीज अँड स्विमिंग पूल. इंडस्ट्रीज आणि स्विमिंग पूलमध्ये प्रेशर फिल्टरचा यूज केला जातो. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी फिल्ट्रेशन ही जी प्रोसेस आहे ही कंप्लीट केलेली आहे. सो जर तुम्हाला व्हिडिओ हेल्पफुल ठरला असेल तर व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.